नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडिट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. भिक्षुकांना बोलावून कोट्यावधी प्रकारच्या देणग्या त्यांना दिल्या. चक्रवर्ती महाराज दशरथ यांचे चारही पुत्र चिरंजीव होत असे म्हणत ते अनेक प्रकारचे सुंदर वस्त्र धारण करून निघाले. नगारेवाले आनंदाने मोठ्या जोराने नगारे वाजवू लागले. सर्व लोकांना वार्ता समजली तेव्हा घरोघरी आनंदोत्सव सुरू झाला. 14ही लोक उत्साहाने भरून गेले. जानकी व रामचंद्र यांचा विवाह होणार आहे ही शुभ वार्ता ऐकून लोक प्रेममग्न झाले आणि रस्ते, घरे व गल्ल्या सजवू लागले. जरी अयोध्या ही नित्यशोभिवंत आहे, कारण ती श्रीरामांची मंगलमय पवित्र नगरी आहे, तरी प्रेमाची भरती आल्यामुळे तिला सुंदर मंगल अशी नव्याने सजविली गेली. ध्वज, पताका, पडदे व सुंदर चौऱ्यांनी सगळा बाजार विलक्षण सजला होता. सोन्याचे कलश, तोरणे, मण्यांच्या झालरी, हळद, दुर्वा, अक्षता आणि माळा यांनी लोकांनी आपापली घरे सजवून मंगलमय बनविली होती. गल्ल्या गल्ल्यात चंदन, केशर, कस्तुरी, कापूर यापासून बनविलेल्या पदार्थांचे सडे शिंपले. दारात सुंदर रांगोळ्या काढल्या. विजेप्रमाणे उज्ज्वल कांतीच्या चंद्रमुखी बालमृगनयनी आणि आपल्या सुंदर रूपाने कामदेवाची पत्नी रती हिचा अभिमान नष्ट करणाऱ्या सुहासिनी स्त्रिया सर्व प्रकारचे 16 शृंगार करून जिकडे तिकडे जमून मनोहर वाणीने गीत गात होत्या. त्यांचे सुंदर स्वर ऐकून कोकिळासुद्धा लाजत होत्या. जेथे विश्वाला मोहित करणारा मंडप बनविला होता त्या राजमहालाचे वर्णन तर काय करावे. अनेक प्रकारचे मनोहर मांगलिक पदार्थ शोभत होते. अनेक नगारे वाजत होते. कोठे भाट स्तुतिपाठ करीत होते तर कोठे ब्राह्मण वेदघोष करीत होते. सुंदर स्त्रिया श्रीराम व सीता यांची नावे ओवून ओवून मंगल गीत गात होत्या. त्यांचा उत्साह फार मोठा होता आणि त्या मनाने महाल फार छोटा होता. त्यामध्ये तो सामावत नसल्यामुळे जणू चोहीकडून ओसंडून वाहत होता. दशरथांच्या महालाची शोभा कोणता कवी वर्णन करू शकेल, जेथे सर्व देवादिदेव श्री रामचंद्रांनी अवतार घेतला होता. मग राजांनी भरताला बोलावून घेतले आणि म्हटले, जाऊन घोडे, हत्ती व रथ लवकर सज्ज कर, श्रीरामांच्या वऱ्हाडाबरोबर जायचे आहे. हे ऐकताच दोन्ही भाऊ भरत व शत्रुघ्न आनंदाने मोहरून गेले. भरताने पागांच्या प्रमुखांना बोलावले आणि त्यांना घोडे सजविण्याची आज्ञा दिली. ते प्रमुखही प्रसन्न होऊन धावत गेले. त्यांनी मनापासून योग्य तऱ्हेने जीन घालून घोडे सजविले. रंगीबेरंगी उत्तम घोडे शोभून दिसत होते. सर्व घोडे फारच सुंदर व वेगवान होते. ते जमिनीवर अशा रीतीने पाय टाकीत होते की जणू धगधगत्या लोखंडावर पाय टाकीत आहेत. अनेक जातींचे घोडे होते. त्यांचे वर्णन करता येत नाही. ते वेगवान चालीने जणू हवेला मागे टाकून पळू पाहत होते. त्या सर्व घोड्यांवर भरताचे समवयस्क देखणे राजकुमार बसले. ते सर्व सुंदर होते आणि सर्वांनी आभूषणे घातली होती. त्यांच्या हाती बाण व धनुष्य होते. कमरेला भरलेले भाते बांधलेले होते. सर्वजण निवडक देखणे, शूरवीर, चतुर व नवयुवक होते. प्रत्येक घोडेस्वाराबरोबर 2 पायदळ शिपाई होते. ते मोठे तलवारबाज होते. शूराचा वेश घातलेले ते सर्व रणधीर वीर नगराबाहेर येऊन उभे राहिले. ते चतुरवीर आपल्या घोड्यांना तऱ्हेतऱ्हेचे चालींनी फिरवत होते आणि तुताऱ्या व नगाऱ्यांच्या आवाजाने आनंदित होत होते. सारथ्यांनी ध्वजा, पताका, रत्ने व आभूषणे लावून रथ फार विलक्षण सजविले होते. त्यामध्ये सुंदर चौऱ्या लावल्या होत्या. घंट्या सुंदर किणकिण करीत होत्या. ते रथ इतके सुंदर होते की सूर्याच्या रथाची शोभा हरण करीत होते. असंख्य दिव्य श्यामकर्ण घोडे होते. त्यांना सारथ्यांनी रथांना जुंपले. सर्व घोडे दिसायला सुंदर आणि अलंकारांनी सजविलेले शोभून दिसत होते. त्यांना पाहून मुनींचे मन सुद्धा मोहून जात होते. ते घोडे पाण्यावरही जमिनीप्रमाणेच चालत होते. अत्यंत वेगामुळे त्यांची टाप पाण्यात बुडत नव्हती. अस्त्र, शस्त्र आणि सर्व साजशृंगार सजवून सारथ्यांनी रथींना बोलावले. रथांवर चढून वऱ्हाड नगराबाहेर येऊ लागले. कामासाठी जात असल्यामुळे सर्वांनाच शुभशकुन होत होते. श्रेष्ठ हत्तींच्या वर सुंदर अंबाऱ्या होत्या. त्या अशा प्रकारे सजविल्या होत्या की काही सांगता येत नाही. मस्त हत्ती घंट्यांनी सुशोभित होऊन चालत होते. जणू श्रावणातील सुंदर घनसमूह गर्जना करीत जात असावेत. सुंदर पालख्या, सुखासिनी शिबिका आणि रथ इत्यादी इतरही अनेक प्रकारची वाहने होती. त्यावर विद्वान ब्राह्मणांचे समूह आरूढ होऊन निघाले.
जणू ते सर्व वेदांचे छंदरूप शरीर धारण करून निघाले होते. मागध, सूत, भाट आणि गुणगान करणारे ते हे सर्वजण आपापल्या योग्यतेप्रमाणे वाहनांमध्ये बसले. अनेक जातींची खेचरे, उंट व बैल हे असंख्य प्रकारच्या वस्तू वाहून नेत होते. कोट्यवधी हमाल सामानाच्या कावडी उचलून निघाले होते. त्यामध्ये इतक्या प्रकारच्या इतक्या वस्तू होत्या की त्यांचे वर्णन कुणाला करता येईल. सर्व सेवकांचे जथ्थे आपापले गट करून निघाले. सर्वांच्या मनात अपार हर्ष होता आणि शरीर पुलकित होते. सर्वांना एकच लालसा होती की आपण राम लक्ष्मणांना केव्हा डोळे भरून पाहू शकू. आजच्यासाठी धन्यवाद.